तर फायनली आम्ही पोचलो आहोत वाघोबा मंदिर येथे, जे की काळदुर्गा किल्ल्याचा बेस पॉईंटसुद्धा आहे. समोर बघताय तुम्ही वाघोबा देवस्थान म्हणून एक छोटंसं मंदिर आहे. खूप चांगला परिसर आहे. अगदी रस्त्याच्या कडेलाच हे मंदिर आहे. पाहू शकता हे मंदिर. आणि मंदिराच्या उजव्या बाजूनेच गडावर जाणारी वाट आहे, जिथून आम्ही ट्रेकसुद्धा चालू करणार आहोत. सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आता आलो आहोत मुंबईपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील काळदुर्गा या फोर्टवरती. आम्ही सकाळी प्रवास चालू केलेला. बोरिवलीवरून ट्रेनने आलो पालघरला. पालघरवरून शेअर टॅक्सी पकडून आम्ही इथे वाघोबा मंदिरच्या इथे पोचलो आणि आता ट्रेक स्टार्ट केला आहे. जागोजागी अशा पाट्या लावलेल्या आहेत वरती जाण्यासाठी. मंडई अर्ध्यावर पोचलो आम्ही. अजून ऊन लागत नाही आहे म्हणून व्यवस्थित ट्रेक चालू आहे आमचा. तिथे जायचं आपल्याला. मंडई अर्धा ट्रेक झाला आहे आमचा. आधी ते त्या पीकवर जायचं आहे. अजून खूप वेळ आहे. जवळजवळ तासभर ट्रेक झाला आमचा. पालघर जिल्ह्यातील सह्याद्री रांगेत अंदाजे 1500 फुटांच्या उंचीवर असलेल्या या किल्ल्याचे नाव आहे काळदुर्गा. मुंबईपासून अगदी जवळच म्हणजे 1-1.5 तासाच्या अंतरावरच असलेल्या या किल्ल्याला वन डे रिटर्न ट्रेकसाठी आपण सहज पसंती देऊ शकतो. आज वातावरण थोडेसे धुरकट असल्याने व्ह्यू काही क्लिअर नाही, परंतु एरवी गडाच्या वरच्या बाजूने संपूर्ण पालघर शहर, सूर्या नदी, डॅम आणि तसेच समुद्र किनाऱ्यापर्यंतचं सर्विसर सहज दृष्टीक्षेप पसरतो. मंडई आम्ही पोचलोय काळदुर्गाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. प्रवेशद्वाराची पूर्ण पडझड झाली आहे. द्वाराची फक्त 4 विटा राहिलेल्या आहेत. साठी दिलेला एक फळक इथे लावलेला आहे. बोर्ड त्यांनी टॅग केलेला आहे. तुम्ही वरती जाऊ शकता. वरच्या पॉइंटला आलं मित्रांनो. ही एक पाण्याचा टाका लागलाय. मागच्या बाजूला आला आम्ही. त्या अजून एक पाण्याचा टाका आहे. कशाला तो आणलाय मी. तो आणलाय मी. तो आणला तर मग पाणी घेऊन ना. पाणी टाकणार टोपात द्या. काय चाय बनवते? काळी चाय बनवते? नाही होणार त्या टोपात. हे ब्लॅक कॉफी बनव ना. अजून पाणी लागेल. काय पाहिजे तुला? ब्लॅक कॉफी. काळी कॉफी. पाणी दे अजून एक बॉटल. माझ्या बॅग मध्ये आहे बघ. काय ब्लॅक कॉफी?
इरादा काय तुझा? एवढी टाकते. नाही टाक आता. किती शंका असतं टाक टाक. अरे टाक. एवढीची तर आहे. टाक. काय करताय काय दोघं? होऊन जाईल जसं पाणी वाढलं. खाऊन आम्ही जिवंत राहू असे बनवा. काय बोललास? जे तू नाही ऐकलं. नाही ऐकलं. म्हणून बोललो. मग सोड. फक्त तू ऐकला? हा फक्त. आमचे डोळे उघडले ना मग कान कशी उघडते पण नको टाकायची. मी परेशची फक्त. आपली मॅगी कुठे? कुठे आहे? परेश कुठे? ओ भाऊ. ते चमचा दे ना तृप्तीच्या बॅगेत एक हे स्टीलचा चमचा आहे बघ. चमचा दे. जा तिथे ती बॅग ओपन आहे बघ. ती खाते मला वाटतं थोडं. मंडई वरच्या पॉइंटवर पोहोचलोय आम्ही. आता मॅगी बनवली मॅगी. अर्धा तास. मेंगी कशी झाली मॅगी जयेश? बाकी 2 मिनिटात ना अर्धा तास बनते आज समजलं मला. शेफ शेफ आमचा स्लो आहे जरा. ती पाण्याची बॉटल दे. याला घे रे, हा वाकून वाकून बघतो. याला घे, व्हिडिओच घे. बोल, तुला काय बोलायचं बोल. अरे बोल 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 रे. मॅगी कशी झाली? मस्त झाले चांगले. कशाला आहे पाण्याची बॉटल याच्यात? बस एवढंच. हे कसं आहे पाण्याची बॉटल? मॅगी बनवली. इथे हे टाकं होतं मोठं. तर पुढे थोडं जाऊन बघूया काय आहे ते. आहे ना? हा आहे का काय? मॅगी वगैरे खाऊन थोडासा आराम वगैरे करून झालाय. आता इथे आम्ही गडाच्या टॉपला आलो एकदम. तर मंडई गडावर पाहण्याकरता तशा काही फारशा वास्तू नव्हत्याच आणि उन्हाचा तडाखा सुद्धा खूप जाणवायला लागला होता. म्हणून आम्ही लवकरच गड उतरायला सुरुवात केली आणि परतीच्या मार्गाला लागलो. आता आम्ही पोचलोय पालघर स्टेशनला. इथून परतीचा प्रवास टुवर्ड्स बोरिवली आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.